नमस्कार मंडळी, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्ट कट्ट्यावर मी अमोल माळी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो. अर्थनीती या अर्थविषयक विशेष मालिकेमध्ये आपण आर्थिक बाबी समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. मागील भागामध्ये आपण पोर्टफोलिओ बांधणी कशा पद्धतीने करावी याबाबत थोडक्यात जाणून घेतलं आहे. आजच्या भागामध्ये आपण विमा कवच आणि त्याचं महत्त्व याविषयी जाणून घेणार आहोत. मागील भागामध्ये आपण चर्चा केल्यानुसार बरेच जण विम्यामध्ये गुंतवणूक करून तो आपला इन्व्हेस्टमेंट प्रोफाईलचा भाग आहे असं समजतात. मात्र ही अत्यंत चुकीची बाब आहे. विमा कवच हे आपलं संरक्षण कवच आहे, याबाबत सुस्पष्ट माहिती असणं गरजेचे आहे. एक उदाहरण आपण घेऊया. जर एखाद्या व्यक्तीने अत्यंत चांगला पोर्टफोलिओ तयार केला आहे आणि विमा कवच घ्यायला तो विसरून गेला, तर त्यासमोर नेमक्या अडचणी कोणकोणत्या येऊ शकतात याबाबत आपण थोडक्यात पाहूया. सध्याच्या काळामध्ये वैद्यकीय उपचार अत्यंत महागडा झाला आहे. दुर्दैवी घटना म्हणून जर एखाद्याच्या घरामध्ये किंवा याच कुटुंबामध्ये एकाला किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींना जर गंभीर आजार झाला तर किमान 10 ते 15 लाख रुपये इतका खर्च येऊ शकतो. जर मेडिक्लेम किंवा तत्सम विमा कवच नसेल तर हे पैसे एकतर पोर्टफोलिओमधून काढावे लागतील किंवा कर्ज घ्यावं लागेल. वैद्यकीय इमर्जन्सीच्या वेळेस अजिबात वेळ मिळत नसतो. त्यामुळं जितक्या लवकर पैसा उभा होईल तो उभा करण्याकडे कल असतो. साहजिकच इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ मोडून किंवा शेअर्स, इक्विटी, FD मोडून ते पैसे उभे केले जातात किंवा करावे लागतात. याच्याच विरोधात इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ तयार करतानाच पुरेसं किंवा अधिकचं मेडिकल कव्हर घेतलं तर अत्यंत उपयोगी ठरतं. म्हणजेच जर मेडिकल इन्शुरन्स चांगल्या रकमेचा किमान 25 किंवा 50 लाखाचा असेल तर अशी कोणतीही घटना घडली तर संबंधिताला आपल्या इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ किंवा गुंतवणुकीमधून पैसे बाहेर काढावे लागत नाहीत. भारताचा विचार केल्यास एकतर बहुतांश लोकांकडं मेडिकल इन्शुरन्स नाही किंवा जर तो असेल तर तो अंडर इन्शुर्ड म्हणजे कमी रकमेचा आहे. केंद्र सरकारनं 5 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय उपचार मोफत देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र तो सरसकट सर्वांना मिळतो का आणि काही वर्गाला तो मिळत नाही का याबाबत काहीशी साशंकता किंवा संभ्रमावस्था आहे. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीने किमान 25 ते 50 लाख रुपयांचा वैद्यकीय विमा म्हणजेच मेडिक्लेम कव्हर ठेवणे अत्यावश्यक आहे. ज्यांना आपली स्वतःची इन्व्हेस्टमेंट बिल्ड करायची आहे, ज्यांना गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढवत न्यायची आहे, त्यांनी ही काळजी घेणं अत्यावश्यक आहे. केवळ वैद्यकीय विमाच नव्हे तर आपल्या मालमत्ता आणि ज्या सर्व बाबींसाठी आपण पैसे मोजले आहेत अशा सर्व बाबी विम्याच्या कवचाखाली आणणं अत्यावश्यक आहे. त्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीचा म्हणजेच घरातील प्रत्येक सदस्याचाही विमा उतरवणं गरजेचं असतं. घरातील कर्ता पुरुष किंवा कर्ती महिला असेल तर त्यांचं विमा कवच अत्यंत योग्य आणि व्यवस्थित असणं प्राधान्यानं गरजेचं आहे. विमा कवच घेत असताना आपण कोणत्या कंपनीचा विमा कवच घेतो हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. केवळ आपल्या ओळखीचा विमा एजंट आहे म्हणून तो विमा घेण्याऐवजी ती कंपनी कशा पद्धतीनं क्लेम सेटल करते, त्या कंपनीची पार्श्वभूमी काय आहे, ती कंपनी कशा पद्धतीनं कार्यरत राहणार आहे, पुढील 10 किंवा 20 वर्षामध्ये त्या कंपनीचे कामकाज कशा पद्धतीने चालणार आहे याबाबत माहिती घेऊन त्यानंतरच विमा उतरवणं अत्यंत योग्य ठरेल. मधील काही काळामध्ये इन्शुरन्स हा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट म्हणून विकण्यात आला. 3 किंवा 4 हप्ते पैसे भरा आणि भरलेल्या पैशाच्या दुप्पट रक्कम मिळवा असा काहीसा तो फंडा होता. मात्र त्यामध्ये सर्वसामान्यांच्या हाती निराशा आली असं आपण ऐकतो
पाहतो आणि आजूबाजूला अनुभवतो देखील. म्हणूनच विमा हे संरक्षण कवच या रूपानेच वापरणं आवश्यक आहे. दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने विमा आणि त्या विमाच्या एकूण प्रक्रियेकडे पाहिले जाऊ नये. मात्र गुंतवणूकदार गल्लत करतात आणि यात त्यांचे आर्थिक नुकसान होते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा विमा उतरवत असताना संबंधित कंपनीच्या प्रतिनिधीशी सर्व वस्तुस्थिती आणि सर्व बाबी अत्यंत खरेपणाने सांगाव्यात. लपवाछपवीचा प्रयत्न केल्यास क्लेम सेटलमेंटच्या वेळी अडचण निर्माण होऊ शकते. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बिल्डिंगमध्ये विमा कवच अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, पण अनेक वेळा त्याच्याकडे डोळेझाक होते. ही डोळेझाक करू नका आणि आपली इन्व्हेस्टमेंट अत्यंत सुरक्षित ठेवा. चला तर मग मंडळी, आज येथेच थांबूया. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या नवीन भागाबरोबर. तुम्हाला आमचा हा भाग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. आणि हो, ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टच्या इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूब पेजवर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कळवायला विसरू नका. तोपर्यंत ऐकत रहा ऐका हो ऐका मराठी पॉडकास्ट. धन्यवाद.